संगमनेर शहरातील व्यापाऱ्यांची जिव्हाळ्याची बँक असणाऱ्या संगमनेर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी राजेंद्रजी वाकचौरे तर उपाध्यक्षपदी मुकेशजी कोठारी यांची एकमताने निवड करण्यात आली। संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी काल आपली सूत्रे हाती घेतली। त्यावेळी बँकेचे सर्वच संचालक हजर होते। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आर्थिक वर्षासाठी त्या ठिकाणी संगमनेर मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी राजाभाऊ वाकचौरे आमचे मित्र, माझे चेअरमन, प्रदीर्घ अनुभव असलेले आणि किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुकेशजी कोठारी आणि व्हाईस चेअरमनपदी या दोघांनीही बँकेची धुरा आता सांभाळली आहे। दोघांच्या कारकिर्दीत बँकेची भरपूर प्रगती होईल याविषयी आम्ही सगळेच निश्चित आहोत। शुभेच्छा। कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या चेअरमनपदी आमचे मित्र राजेंद्रजी वाकचौरे तसेच व्हाईस चेअरमनपदी आमचे मित्र मुकेशजी कोठारी यांची बिनविरोध निवड झाली। राजाभाऊ वाकचौरे यांना मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदाची दुसऱ्यांदा संधी मिळाली आणि मागील अनुभव पाहता त्यांची ही कारकीर्द जी आहे ती सन 2024-25 करता ती अतिशय चांगली आणि उत्तम राहील यात तीळ मात्र शंका नाही। नव्यानेच निवडून आलेले मुकेशजी कोठारी हे 15 वर्ष आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक व माजी चेअरमन आहे। त्यांना देखील सहकारातला अनुभव आहे। राजेश भाऊ मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ अतिशय चोख कारभार करून बँकेचं उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करतील यात तीळ मात्र शंका नाही। राजाभाऊ वाकचौरे व मुकेशजी कोठारी यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि बँकेची त्यांनी सेवा करावी आणि बँकेच्या अनेक अडीअडचणींवर मार्ग काढावा अशी देखील त्यांना मी विनम्र सूचना करतो। राजेश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व संचालक मंडळ आपल्या ठेवीदार, सभासद, कर्जदार यांच्यासाठी कटिबद्ध राहील अशी दोघांच्या वतीने ग्वाही देतो। या ठिकाणी जी
माझी आज निवड झालेली आहे आणि गत वर्ष जे माझं कार्यकर्तेचं झालेलं आहे हे निश्चित मला कायम मनामध्ये लक्षात येईल. मागील वर्षामध्ये खूप सारे लोन प्रकल्प आम्ही केले आणि नवीन नवीन योजना बँकेतर्फे आखल्या गेल्या. आता सगळे या ठिकाणी मी सांगितले राजाभाऊ मुकेश राजाभाऊंना या संस्थेचा दीर्घ अनुभव आहे. गत 15-20 वर्षापासून ते या ठिकाणी चेअरमन आहेतच आणि ते माजी चेअरमनसुद्धा होते आणि संचालकसुद्धा आहेतच. त्यांना बँकेचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर ते निश्चितच बँक प्रगतीपथावर नेतील. मुकेश भाईंची त्यांना एक खंबीर अशी साथ लाभलेली आहे. मुकेश भाई हे किराणा व्यापारामधले आणि किराणा जगतातील एक नामवंत व्यक्ती संगमनेरमध्ये आहे आणि ते यापूर्वी आनंदऋषी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून कार्य केलेले आहेत. त्यांनासुद्धा बँकिंगचा खूप गाढा अनुभव आहे. ते त्यांना राजेंद्र वाकचौरेंना आणि मुकेश कोठारी व्हाईस चेअरमन म्हणून या ठिकाणी उपलब्ध आहेत. दोघांची ही जोडी निश्चितच एक नवीन इतिहास मर्चंट बँकेमध्ये घडवतील आणि बँकेची प्रतिमा म्हणा, बँकेचे लोन, एकूण टोटल व्यवसाय हा खूप उंचीपर्यंत नेण्यासाठी हे दोघं प्रयत्न करतील. या दोघांना माझ्या खूप खूप शुभकामना. धन्यवाद. संगमनेर मर्चंट बँकेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी झालेल्या निवडणुकीत खरं म्हणजे बिनविरोध निवड झाली आणि सर्व संचालकांनी आमची बिनविरोध निवड केली. त्यात राजेश भाऊंनी, आदरणीय राजेश भाऊ यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. त्यांनी खूपच म्हणजे आम्ही या सगळ्या संचालकांनी मिळून या बँकेसाठी खूप वृद्धी करण्याचं ठरवलं आहे आणि इथून पुढे सर्वांचं सहकार्य आम्हा दोघांनाही लाभेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड झाली राजेश भाऊ मालपण यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांचं आम्हाला कायम सहकार्य लाभलेलं आहे. आजची जी निवडणूक झाली ती बिनविरोध पार पडलेली आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे, नातेवाईकांचे, सर्व मित्रमंडळींचे मी आभार मानतो. बँकेची चेअरमन पदाची निवड हा म्हणजे आमच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. कारण मर्चंट बँक ही अशी बँक आहे या बँकेचे कामकाज इतर बँकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने चालतं आहे. अडचणीच्या काळामध्ये या मर्चंट बँकेने ही सभासदाची जी सेवा केली आहे ही अतिशय उल्लेखनीय आहे आणि बँकेचे कामकाज पाहून MSC बँक सहकारी खात्याने मागच्या वर्षी जो सन्मान केला राज्यामध्ये आदर्श एक बँक म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेच्या सहकारी खात्याच्या वतीने जो सत्कार केला, या सत्कारामुळे ही बँक किती उच्चतर काम करत आहे, सर्व सभासदांच्या हिताने किती आघाडीवर आहे हे लक्षात येतं. राजाभाऊ वागचौरे, राजेंद्र वाकचौरे यांची निवड जी झालेली आहे ही निवड दुसऱ्यांदा चेअरमन पदासाठी निवड झालेली आहे. ही आमच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. एवढी मोठी बँक या बँकेमध्ये असणारे जे नेतृत्व आहे हे नेतृत्व विचाराचं नेतृत्व आहे. यावेळेला दुसऱ्यांदा राजेंद्र वाकचौरे यांना चेअरमन पदाची जी संधी दिली ही संचालक मंडळ राजाभाऊ मालपाणी साहेब यांच्या आव्हानाचं मोठेपणा आहे. याच्यावरून दिसतं पुढील काळामध्ये मागच्या वाकचौरे साहेबांना जो अनुभव आहे या अनुभव लक्षात घेता पुढील काळामध्ये अतिशय उत्तम असं सभासदांच्या हिताचं काम करतील अशा तऱ्हेची आशा आम्हाला आहे आणि यापुढे त्या पद्धतीने संचालक मंडळ आणि त्यांचं नेतृत्व यांना पूर्ण सहकार्य करतील आणि सभासदांच्या हिताचे मोठमोठे कार्यक्रम राबवतील अशा तऱ्हेची क्रिया घडून अशा तऱ्हेने आमच्या समाजाच्या वतीने, चर्मकार संघाच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप पुढील वाटचालीसाठी एक मिनिट
उसे कटेली जाऊ तो संतोष गया त्याला परत बोलायला